रशियन सैन्याच्या हल्ल्यानं युक्रेन पुरतं बेचिराख झालंय। आता कीववर अखेरचा बुलडोझर फिरवण्यासाठी रशियन सैन्यानं घेराबंदी केली आहे। त्यामुळे आजची रात्र कीवसाठी काळ रात्र ठरणार आहे। रशियाचे हल्ले, युक्रेन बेचिराख। कीवच्या वेशीवर पुतीनची सेना। कीवसाठी आजची रात्र ठरणार काळ रात्र। रशियाचं सैन्य आता युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवर येऊन पोहोचलंय। पुतीनच्या फौजा शेवटचा हल्ला करण्याच्या तयारीत आहे। रशियन सैन्याकडून युक्रेनवर अक्षरशः बॉम्बचा वर्षाव सुरू आहे। हे दृश्य आहे डोनाबास मधलं, जिथे रशियन सैन्यानं रॉकेट हल्ला केलाय। युद्ध किती भयानक वळणावर येऊन ठेपलंय हेच या दृश्यांमधून अधोरेखित होतंय। रशियन सैन्यानं युक्रेनच्या आझोव बटालियनवर निशाणा साधलाय। दुसरीकडे रशियन सैन्य खार्किववरही ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे। आता खार्किव मधलं हे चित्र पहा। पुतीनच्या सैन्यानं केलेल्या मिसाईल हल्ल्यांच्या आवाजानं सारा परिसर दणाणून सोडलाय। रशियन हल्ल्यात युक्रेनच्या कित्येक शहरांची राख रांगोळी झाली आहे। जिथं पाहावं तिथं दिसतोय फक्त संहार। हजारो घरं बेचिराख झाली आहेत। कित्येक निष्पापांचा बळी गेलाय त्याची मोजदादच नाही। आता याच रशियन सैन्यानं कीवकडे कूच केली आहे। अवघ्या 24 तासात या सैन्यानं 5 किलोमीटर अंतर पार केलंय। रशियन आर्मी आणि कीवमध्ये केवळ 15 किलोमीटरचं अंतर राहिलंय। अमेरिकन सैन्यानं सॅटेलाइट इमेजेसद्वारे हा दावा केलाय। याचाच अर्थ आता कीवचं काउंटडाऊन सुरू झालंय। रशियन सैन्याला प्रतीक्षा आहे ती पुतीन यांच्या इशाऱ्याची। त्यांचा एक इशाराच कीवसाठी कर्दनकाळ ठरेल। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। रशिया युक्रेन युद्धात आता अणुयुद्धापेक्षाही जैव रासायनिक युद्धाचा धोका घोंगावायला लागलाय। युक्रेनमध्ये अमेरिकेच्या मदतीनं जैविक अस्त्र तयार होत असल्याचा आरोप रशियानं केलाय। युक्रेननं हा दावा फेटाळला असला तरी WHOनं युक्रेनला जारी केलेल्या एका ॲडव्हायझरीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। युक्रेन युद्धात जैव रासायनिक हल्ल्यांचा धोका। रशिया युक्रेनचा एकमेकांवर आरोप। WHOची युक्रेनला गंभीर तंबी। रशिया आणि युक्रेन युद्धात अणुहल्ल्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र आता युद्धात जैव रासायनिक हल्ल्याची भीती वर्तवण्यात येते। अमेरिकेच्या मदतीने युक्रेनमधल्या 30 प्रयोगशाळांमध्ये जैविक अस्त्र तयार होत असल्याचा आरोप रशियाने केला आहे। युक्रेनमधील प्रयोगशाळांमध्ये प्लेग, अँथ्रॅक्स, कॉलरा, टुलारेमिया यासारख्या खतरनाक रोगांचे पॅथोजेन्स आणि एजंटबाबत माहिती असल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयाच्या केमिकल अँड बायो डिफेन्स फोर्सच्या प्रमुखांनी सांगितलंय। खार्किव, पोल्टावा, लव्हिव इथे जैविक अस्त्रांचे कारखाने असल्याचा दावा करण्यात आलाय। युक्रेनने हा आरोप तातडीने फेटाळला। युक्रेन जैविक अस्त्रांची निर्मिती करत नाही, पण युक्रेनवरच रासायनिक हल्ल्याची भीती आहे असा आरोप झेलेन्स्की यांनी केलाय। मी एका स्वयंपूर्ण देशाचा अध्यक्ष आहे, 2 मुलांचा बाप आहे। आम्ही वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स निर्माण करत नाही। उलट या अस्त्रांचा रशियानेच आमच्यावर उपयोग केला तर त्यांच्यावर निर्बंध आणखी कठोर होतील असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय। मात्र झेलेन्स्की यांनी हे आरोप फेटाळले असले तरी WHOनं मात्र युक्रेनला तंबी देत त्यांच्याकडील पॅथोजेन्स नष्ट करायला सांगितलंय।
जनावरांवर विविध रोगांचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी काही प्रयोगशाळांमध्ये प्रयोग सुरू होते. अमेरिका आणि युरोपीय युनियनचं त्याला सहाय्य होतं असं WHO मान्य केलंय. आता रशियन फौजा आगेकूच करत असल्यामुळे आणि बॉम्ब वर्षाव होत असल्यामुळे हे पॅथोजन्स लीक होण्याची शक्यता आहे. त्यातून रोगराई पसरण्याची शक्यता आहे असा इशारा WHO दिलाय. WHOच्या इशाऱ्यामुळे युक्रेनच्या प्रत्युत्तरातली हवाच काढून घेतली आहे. जैविक अस्त्रासारख्याच कोरोनाचा धिंगाणा जगाने अनुभवलाय. त्यामुळे आता या युद्धाच्या गंभीर परिणामाची तातडीने दखल घेत सगळ्या शक्यता प्रत्यक्षात येऊ नयेत याची काळजी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन फौजा या रणभूमीत काही कोडवर्ड्स वापरतायत. हे कोडवर्ड्स अगदी सामान्य जनतेलाही दिसतात, पण त्याचा अर्थच कोणाला लागत नाहीये. आता ही चिन्ह कोडवर्ड्स हे रशियन राष्ट्रभक्तीचंही प्रतीक बनलेत. मिसाईल हल्ल्यांनी उद्ध्वस्त झालंय युक्रेन. युक्रेनमध्ये रशियन फौजांचा धुमाकूळ. रणगाडे, तोफांवरच्या कोडवर्ड्सचं कोडं. रशिया आणि युक्रेन यांच्यात भयंकर युद्ध पेटलंय. सर्वत्र हाहाकार माजलाय. उद्ध्वस्त इमारती, बेघर झालेले लोक दिसतायत. मात्र यात अनेक ठिकाणी दिसतात काही विचित्र कोडवर्ड्स. हे कोडवर्ड्स युक्रेनी नागरिकांचे नाहीत, ते आहेत रशियन फौजांचे. रशियानं हल्ला केल्यापासून सर्वत्र ही सांकेतिक चिन्ह दिसतात. रशियन रणगाड्यांवर पहिल्यांदा झेड हा कोडवर्ड दिसला. केवळ रणगाड्यांवरच नाही तर सर्व ताफ्यांवर, लष्करी गाड्यांवर हे झेड दिसायला लागले. कीवकडे झेपावणाऱ्या महाप्रचंड ताफ्यावरही हा झेड रेखाटला होता. आता तर हा झेड लोकांच्या टी शर्टवरही दिसायला लागलाय. रशियात या झेडवाल्या टी शर्टची प्रचंड विक्री सुरू आहे. या झेडला पाहून रशियन सैनिकांचाही जोश कमालीचा वाढतोय. झेड पाठोपाठ आला व्ही. अचानक रणगाडे, हेलिकॉप्टर्सवर व्ही हे निशाण दिसायला लागलं. बेलारूसच्या एका पत्रकारानं दावा केलाय की व्ही हे चिन्ह बेलारूसमधून आलेल्या रणगाडे, हेलिकॉप्टर्सवर लावलंय. झेड आणि व्ही पाठोपाठ आता एक क्रॉसही सर्वत्र दिसायला लागलाय. युक्रेनच्या विविध इमारतींवर आता अचानक लाल रंगाचा क्रॉस दिसायला लागलाय. ज्या इमारतींवर क्रॉस नाही त्या इमारतींवर बॉम्बगोळे, मिसाईल्स पडतायत. त्यामुळे क्रॉसचा अर्थ तर आता लावला जातोय, पण झेड आणि व्हीचा अर्थ अजून स्पष्ट झालेला नाही. जी जो है, जेड से रशिया में एक शब्द होता है जापद, जो पश्चिम के लिए, पश्चिम दिशा के लिए माना प्रयुक्त होता है. तो मेरे विचार से चूंकि यूक्रेन रूस के पश्चिम में है और ये सारी सेनाएं, सारे ट्रक और सारे व्हीकल्स पश्चिम की ओर आ रहे हैं रूस से, इसलिए शायद उनको जेड लिखा हो. ब्रिटनच्या डेली मेल या वृत्तपत्राच्या माहितीनुसार झेड निशाण रशियन सेनेच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट मिलिटरीचं चिन्ह आहे, तर व्ही हे रशियाच्या नेव्हल इन्फंट्रीचं चिन्ह आहे. बेलारूसहून आलेल्या फौजेवर ओ हे चिन्ह आहे. या चिन्हांचा काहीही अर्थ असेल, पण आता ही चिन्ह कमालीची लोकप्रिय झाली आहेत. जगभरात या चिन्हांची चर्चा सुरू झाली आहे. लष्करी सामर्थ्य, देशभक्ती यांच्याशी ही चिन्ह जोडली जाऊ लागली आहेत. युद्धानं जगाला दिलेली ही आणखी एक वेगळी गोष्ट. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. युक्रेन युद्धात रशियानं इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादलाही ओढलंय. मोसादनं पुतीन यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप रशियानं केलाय. नेमका काय आहे हा प्रकार, बघूयात हा स्पेशल रिपोर्ट. युक्रेन रशिया युद्धात मोसाद कनेक्शन. पुतीनच्या हत्येची मोसादला सुपारी. रशियन गुप्तचर संघटनेचा सनसनाटी दावा. युक्रेन रशिया युद्धामध्ये एक सनसनाटी आरोप झालाय.
इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादला व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा दावा रशियाच्या गुप्तहेर संघटनेने केलाय. हल्ल्याला एवढे दिवस होऊनही युक्रेनची राजधानी कीव संपूर्णपणे रशियाच्या अधिपत्याखाली आलेली नाही. रशियाचे तीव्र हल्ले बघता राजधानीचा कधीही पाडाव होऊ शकतो आणि व्लोदिमीर झेलेन्स्की एकतर पकडले जातील, मारले जातील किंवा त्यांना पळून जावं लागेल अशी भीती पाश्चिमात्य देशांना आहे. त्याआधी युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांच्या हत्येचा कट शिजल्याचा दावा रशियाची गुप्तहेर संघटना FSBने केलाय. या हत्येसाठी इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादला सुपारी दिल्याचा आरोप होतोय. दुसऱ्या देशात जाऊन घातपात करण्यामध्ये मोसाद अत्यंत तरबेज आहे. शिवाय रशियाच्या या दाव्यामागे ज्यू कनेक्शन आहे. झेलेन्स्की हे स्वतः ज्यू आहेत आणि त्यामुळे मोसाद त्यांच्या मदतीला आल्याचा दावा रशियाने केलाय. अमेरिकेचा मित्र असलेल्या इस्रायलला आपल्या बाजूने वळवण्यासाठी झेलेन्स्की नाझी असल्याची टीका काही दिवसांपूर्वी पुतीन यांनी केली होती. FSBच्या दाव्याला इस्रायल किंवा मोसादनं कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाहीये. मात्र आता खतरनाक मोसादचं नाव पुढे आल्यामुळे या युद्धाला नवं वळण लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन ताफ्यांना सध्या एका मोठ्या डोकेदुखीला सामोरं जावं लागतंय. ही डोकेदुखी निर्माण केली आहे रशियाच्या एका मित्रानेच. चीनी मालावर जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला ही म्हण रशियन भाषेत असेल तर त्याची खात्री आता रशियन सैनिकांना पटली असेल. चीनी टायरनं दिला रशियाला दणका. रशियाला महाग पडले स्वस्त टायर. रशियन ताफ्यांना लागला ब्रेक. रशियन फौजांच्या 64 किलोमीटर लांब ताफ्यांच्या सॅटेलाइट इमेजेस आल्या आणि जगाला धडकी भरली. हा ताफा राजधानी कीवमध्ये पोहोचल्यावर युक्रेनची धडगत नाही यावर जणू खात्रीच पटली होती. मात्र या भल्या मोठ्या ताफ्याची वाट अडवली रशियाचाच मित्र चीननं. चीनी मालाची कोणीच खात्री देऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. हा ताफा अजूनही कीवपासून 32 किलोमीटर लांब अडकलाय आणि याचं कारण आहे चीनी टायर्स. या ताफ्यातल्या वाहनांचे टायर्स इतके भंगार आहेत की ते कीव गाठतील की नाही याची खात्रीच नाही. रशियानं स्वस्तात घेतलेले हे चीनी टायर्स रशियाला अक्षरशः खड्ड्यात घालतायत. रशियाचा हा महाकाय ताफा सध्या तांत्रिक समस्या, फाटके टायर्स यामुळे अडकून पडलाय. ताफा अतिशय मंद गतीनं कीवकडे सरकतोय. त्याचा फायदा कीवलाच मिळतोय. रशियन फौजांनी स्वस्तातल्या चीनी टायर्सवर विश्वास ठेवला आणि त्यांचा कार्यभाग बुडाला. तज्ज्ञांच्या माहितीनुसार जगातले सर्वात खराब टायर्स हे चीनमध्ये बनतात. हे टायर्स लवकर घासले जातात. बदल्यात वातावरणाचा चीनी टायर्सवर फार लवकर परिणाम होतो. ओझं वाढलं किंवा दलदलीसारखी भुसभुशीत जमीन लागली तर चीनी टायर लवकर फुटतात. या सगळ्या कारणांमुळे स्वस्तातले चीनी टायर्स रशियाला चांगलेच महागात पडतायत. रशियन ताफा पुढे जाण्यातला हा सर्वात मोठा अडथळा झालाय. रशिया युक्रेन युद्धानं चीनी मालाची लायकी काय हे जगासमोर आणलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. युद्धाच्या रणधुमाळीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप होत आहेत. युक्रेन केवळ जैवरासायनिक हल्ले करत नसून अण्वस्त्रही तयार करतोय असा गंभीर आरोप रशियानं केलाय. रशियानं आपला सारा रोख चेर्नोबिलकडे वळवलाय. त्यामुळे युक्रेननं खरंच डर्टी बॉम्ब बनवलाय का या चर्चांना उधाण आलंय. युक्रेन बनवत होता डर्टी बॉम्ब. रशियाचा झेलेन्स्कीवर मोठा आरोप. चेर्नोबिलमध्ये घातक अण्वस्त्रांचा कारखाना. युक्रेन प्लुटोनियमवर आधारित डर्टी बॉम्ब तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप आता रशियानं केलाय. चेर्नोबिलच्या अणुभट्टीमध्ये युक्रेन हे घातक अण्वस्त्र तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचलं होतं. 2000 साली झालेल्या अपघातामुळे हा प्लांट बंद करावा लागला होता. मात्र त्यानंतरही तिथं डर्टी बॉम्ब तयार करण्यात येत असल्याचा दावा रशियानं केलाय. रशियातल्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीसाठी कोणताही पुरावा मात्र देण्यात आलेला नाही. किरणोत्सारी पदार्थ आणि RDX सारखी स्फोटकं वापरून हा डर्टी बॉम्ब तयार केला जातो. एक स्फोट करून किरणोत्सारी पदार्थ हवेत सोडले जातात. प्रत्यक्षात स्फोट छोटा असल्यानं त्यातून फार मोठं नुकसान होत नाही.
मात्र त्यामुळे हवेत पसरलेल्या किरणोत्सारी पदार्थांचे दूरगामी परिणाम लोकांवर होऊ शकतात। आतापर्यंत जगात कुठेही या डर्टी बॉम्बचा वापर झाल्याचा पुरावा नाही, अर्थात हा आरोप युक्रेननं फेटाळून लावलाय। 1994 साली सोव्हिएट संघाच्या विघटनानंतर युक्रेननं अण्वस्त्राचा त्याग केलाय आणि पुन्हा न्यूक्लिअर क्लबमध्ये सामील होण्याची देशाची कोणतीही मनीषा नाही, असं राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलंय। युद्धामध्ये सैन्या इतकंच प्रभावी ठरतं ते प्रचार तंत्र। सध्या रशिया, युक्रेन आणि युरोपियन युनियनकडून या तंत्राचा पुरेपूर वापर केला जातोय। रशियाचा डर्टी बॉम्बचा आरोप याच प्रचार तंत्राचा एक भाग आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। रशियानं डोनबास शहरात जोरदार हल्ला चढवला, याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। एकामागून एक असे अनेक रॉकेट्स डोनबासवर डागण्यात आल्याचं दृश्यात पाहायला मिळत आहे। रशियानं यासाठी MLRS अर्थात मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टमचा वापर केलाय। MLRS ही आधुनिक रॉकेट सिस्टम आहे, याचाच वापर करून रशियानं हा हल्ला केलाय। युक्रेनचा झापोरिझ्या न्यूक्लिअर प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती रशियन मीडियानं दिली आहे। या प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा केला जात होता, असा दावा रशियानं केलाय। युद्धादरम्यान न्यूक्लिअर प्लांटवर रशियानं हल्ला केला होता। तिथली परिस्थिती जाणून घेण्यासाठी रशियन मीडिया प्लांट परिसरात पोहोचली होती। ब्रोरी इथल्या रशियन सैन्यावर युक्रेननं जोरदार हल्ला केला। युक्रेनच्या रणगाड्यांवर हा हल्ला करण्यात आला। या हल्ल्याची ड्रोनच्या सहाय्याने घेतलेली दृश्य जारी करण्यात आली आहेत। या हल्ल्यात रशियाचा रेजिमेंटल कमांडर मारला गेल्याचा दावा युक्रेननं केलाय। रशियानं युक्रेनवर हल्ला करताना अत्याधुनिक Mi-28N आणि Ka-52 या हेलिकॉप्टरचा वापर केलाय। रशियन सैन्याची आधुनिक शस्त्र या हेलिकॉप्टरच्या मदतीनं लक्ष्य भेदतायत। हे हेलिकॉप्टर आधी निश्चित केलेली लक्ष्य भेदत असल्याचा व्हिडिओ रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलाय। रशियावर निर्बंध घालून रशियावर बंदी घालणाऱ्या सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याचा इशारा रशियानं दिलाय। व्हिसा कार्ड, मॅकडॉनल्ड्ससह अनेक कंपन्यांनी रशियातले व्यवहार बंद करत बहिष्कार घातलाय। आता त्यांची प्रॉपर्टी रद्द करण्यात येणार आहे। युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध 2 आठवडे उलटल्यानंतरही सुरूच आहे। या युद्धाचे परिणाम आता दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसतायत। रशियानं युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानं अमेरिका आणि युरोपियन देशांनी त्यांच्यावर निर्बंध लादलेत। त्यानंतर अनेक बड्या कंपन्यांनी रशियातील आपले व्यवसाय बंद केलेत। मॅकडॉनल्ड्स, स्टारबक्स, कोका-कोला, पेप्सी सारख्या बड्या ब्रँड्सनी रशियातील व्यवसाय बंद केलाय। त्यामुळे मॅकडॉनल्ड्सच्या चाहत्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। चीनी कर्जाच्या ओझ्याखाली पुरतं दबलेल्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली असून तिथं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे। सध्या श्रीलंकेत पेट्रोल 254 रुपये तर डिझेल 214 रुपये प्रति लिटरनं मिळत आहे। त्यामुळे सामान्यांचं कंबरडं मोडलंय। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या उपकंपनीनं श्रीलंकन रुपयाच्या प्रचंड अवमूल्यनामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत मोठी वाढ केली आहे। एका महिन्यात कंपनीनं इंधनाचे दर वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे। तर श्रीलंकन रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 57 रुपयांनी घसरलाय। भारताचं एक मिसाईल चुकीनं पाकिस्तानात जाऊन पडल्यामुळे खळबळ उडाली आहे। तांत्रिक चुकीनं हे क्षेपणास्त्र फायर झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे। केंद्र सरकारनं या घटनेची अतिशय गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी संरक्षण मंत्रालयानं कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिलेत। दरम्यान मिसाईलमुळे काही इमारतींचं नुकसान झालं, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही। हे क्षेपणास्त्र ब्रह्मोस असल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। ब्रह्मोस भेदणं हे अशक्य असल्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे।